हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. आणि हे आहे मंडेचं क्लिप. मी मंडेला ऑफिसमधून निघताना हे शूट केलं होतं. खूप जास्त थकले होते मी. निघेपर्यंत आजकाल खूप थंडी पण वाजते, त्यामुळे हालत जास्तच खराब होते एसीने आणि सगळ्या कामांमुळे. त्यानंतर ट्रेन पकडली. आज मी सकाळी व्लॉग स्टार्ट केला नव्हता, कारण मला अजिबात वेळ भेटला नाही. मंडेला खूप जास्त काम असतं, त्यामुळे मी डायरेक्ट ऑफिसमधूनच व्लॉग शूट केला. आणि ट्रेन काय माहीत का 20 ते 25 मिनटं थांबली होती. खूप कंटाळा आला. सगळेच जण ट्रेनमधले उठून बघत होते, पण रिझन काहीच समजला नाही. आणि मग खूप लेट मी घरी पोहोचले. आणि एवढी भूक लागली होती. आय थिंक थंडीमुळे मला खूप जास्त भूक लागली. हॅलो, वेलकम बॅक. आणि आत्ताच घरी येऊन पोचले. आज तर ट्रेनचा पण जास्तच प्रॉब्लेम होता, त्यामुळे अजूनच लेट झाला आहे. आणि अशी हालत होते घरी पोहोचेपर्यंत माझी. आणि वाजलेत हे घड्याळ 15 मिनटं पुढे. आणि आता आधी सँडविच खाऊन घेते. तुझ्या सँडविच घेऊन आली. खूप भूक पण लागली. आधी सँडविच खाऊन घेते आणि मग बोलते. गुड मॉर्निंग. ही ट्यूजडे मॉर्निंग आहे, कारण मी रात्री काही शूट नाही केलं. खूप जास्त थकले होते आणि काम जास्त होतं. एनिवे, आज मी ती बारीक मेथी असते ना, बारीक मेथीच म्हणतात, आय डोंट नो तुम्ही काय म्हणता, त्याची भाजी फर्स्ट टाइम बनवत होती. आणि याची रेसिपी म्हणजे ज्या प्रकारे मम्मी आणि माझ्या सासूबाई बनवतात मी तशीच बनवत होती. आधी मी लसूण आणि मिरची तेलामध्ये टाकलं, थोडंसं जिरं टाकलं आणि कांदा बारीक कट करून टाकला. त्यामध्ये मी लसूण, खोबरं, आलं याची आणि हिरवी मिरची याची पेस्ट बनवून घेतली. आणि ही भाजी अशी कमीत कमी मी 5 वेळा वॉश केली होती, कारण ती जास्त वेळा वॉश करावी लागते. त्याच्यामध्ये ते वाळूसारखं काहीतरी बारीक कण असतात. तोपर्यंत कांदा चांगला ब्राऊन झाला होता. त्यामध्ये मी जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट पण ॲड केली. बटाटा ॲड केला. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. बटाटा ॲड केल्यानंतर जी आपण पेस्ट बनवली होती ती पण मी ॲड केली. ही भाजी मी खूप जवळजवळ वर्ष 1.5 वर्षानंतर करत असेन, कारण मला तेवढी येत नाही आणि खूप जास्त टाईम लागतो याच्यामध्ये वॉश करण्यामध्ये स्पेशली. ही जी मी पेस्ट बनवून घेतली होती, ओलं खोबरं यूज करा शक्यतो. ओलं खोबरं, लसूण, आलं आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे ही. हे सगळं छान मी परतून घेतलं थोडं 2 मिनटं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं. आणि तेवढ्या वेळामध्ये बटाटा चांगला सॉफ्ट होतो बऱ्यापैकी. तुम्ही ही भाजी कोणत्या पद्धतीने करता हे मला सांगू शकता कमेंटमध्ये. बटाटा टाकल्यानंतर ह्याची एक वाफ काढून घेतली, कारण भाजी पटकन शिजते आणि बटाटा कच्चा राहील म्हणून. आणि बटाट्याला एक वाफ दिल्यानंतर अगदी थोडंसं त्या मिक्सरच्या भांड्यामधला मसाला फक्त निघेल एवढंच पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून ते मी ॲड केलं, कारण म्हणजे खाली सगळा मसाला असं चिटकू नये, भाजी शिजेपर्यंत असं करपू नये म्हणून. तसं तर भाजीला पाणी सुटतं, पण मी थोडंसं ॲड केलं होतं. मी खूप रेसिपीज शूट करण्याचा प्रयत्न करते, पण रोज तेवढ्या होत नाहीत, कारण ऑफिसला जायची घाई असते. शूट केल्या तरी त्या एडिट करायला मिळत नाहीत, त्यामुळं मागे पुढे ब्लॉग होत आहेत माझे. भाजी अशी निथळत ठेवली होती, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल.
हा मसाला असं चांगला शिजू दिला थोडा वेळ. आणि मग हे पाणी चांगलं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी भाजी ऍड केली. ही माझी सोपी आणि पटकन होईल अशी पद्धत आहे. तुम्ही अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीने करत असाल, काही वेगळे मसाले घालून किंवा अजून काही दुसरे इन्ग्रेडियंट्स घालून, तर मला नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला कोणाला कोणाला ही भाजी आवडते हे पण मला कमेंटमध्ये सांगा. एका साईडला भाजी शिजायला ठेवून मी माझ्या बाकीचा स्वयंपाक, चपात्या वगैरे सगळं आवरून घेतलं. आणि हो, ही भाजी शिजत आल्यानंतर मी या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलं होतं, पण ते मी शूट करायलाच विसरले. पण ही भाजी शिजत आल्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण मी ॲड केलं होतं. आणि त्याच्यानंतर फायनल लुक असा होता भाजीचा. तुम्हाला काही टिप्स द्यायचे असतील की भाजी किती शिजवली पाहिजे, की ही मी बरोबर केली आहे की नाही, तर मला नक्की कळवा. त्यानंतर मी रेडी होऊन निघाले ऑफिसला. ऑफिसला पोहोचल्यानंतर मी काही शूट नाही केलं, कारण खूप जास्त काम असतं. आणि त्यानंतर हा आमचा लंच ब्रेक आहे. मस्त लंचचा आनंद घेतला आणि पुन्हा एकदा लागले मी कामाला. आणि काम संपत आल्यानंतर म्हणजेच संध्याकाळी मी थोडंसं कॅमेरा चालू करून असंच रॅन्डम शूट करत होते. आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा मला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा प्लीज. आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.